बीट आणि गाजर जर मुलांना तसं खायला दिलं तर शक्यतो खायला बघत नाहीत, पण जर तुम्ही असं काहीतरी युनिक ट्राय केलं तर मात्र आवडीनं खातील. तर त्यासाठी मी एका बीटाची आणि गाजराची साल काढून किसून घेतलं. त्यामध्ये जितकं बसेल तितकंच गव्हाचं पीठ घालायचं. इथे मी अर्धा बाउल गव्हाचं पीठ घातलं. त्याच्यातच चवीनुसार मीठ, तिखट, गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी, ओवा, ठेचलेले धने आणि एखादी बारीक चिरून हिरवी मिरची घातली. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि असं पीठ मळून घ्यायचं. लगेचच याचे मी गोळे करून थोडंसं कोरडं पीठ लावून किंचितसा जाडसर पराठा लाटून घेतला. पाहिजे तर तुम्ही मळल्यानंतर 5-10 मिनिटं झाकून पीठ ठेवून मग लाटू शकता. आता गरम तव्यावरती दोन्ही साईडनं तूप लावून खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा. तुम्ही हे गाजर आणि बीटाचे पराठे खरंच एकदा नक्की ट्राय करा. माझ्या मुलांना तर हे पराठे खूप म्हणजे खूप आवडतात, त्यामुळे मी अधूनमधून बनवत असतोय. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि अशाच टिफिन रेसिपीज किंवा अजून रेसिपीज बघायच्या असतील तर फॉलो करायला तेवढं विसरू नका.